Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्वीच्या पाठामध्ये म्हणजेच 8वीच्या तुमच्या दुसऱ्या पाठामध्ये अँड्रोक्लिस अँड लॉयन ही एक मजेदार गोष्ट आपण शिकायला सुरुवात केली, ज्यामध्ये अँड्रोक्लिस नावाचा एक शूर युवक कशा पद्धतीने जखमी सिंहाला वाचवतो हे आपण शिकलो. Now today we are going to learn the second part of Androcles and Lion. Androcles took the paw in his left hand. Androclesने त्या सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातामध्ये घेतला. Deftly he pulled out the thorn. आणि deftly म्हणजे अतिशय शिताफीने, कुशलतेने he pulled out the thorn. त्याने तो काटा पंजातून बाहेर काढला. Then tearing a piece of his own clothing. आणि त्याच्या अंगावरील कपड्याचा एक तुकडा, टिअरिंग मीन्स फाडून, द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युर्ड पॅव. त्या दयाळू व्यक्तीने सिंहाच्या जखमी पंजाला बांधला. टू इज सरप्राईज, आणि काय आश्चर्य, अँड वंडर, आणि किती आश्चर्याची गोष्ट, द लॉयन देन लिक्ड हिज आर्म. त्या सिंहाने त्याच्या हाताला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चाटू लागला. इफ टू शो ग्रॅटिट्यूड, जणू काही त्या सिंहाला कृतज्ञता व्यक्त करायची होती. अँड्रोक्लिस रिमेन्ड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. त्या सिंहाला पुन्हा चालता येईल इतके दिवस अँड्रोक्लिस त्या सिंहासोबतच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट. तो जंगलामध्ये शिकार करत असे. अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो शिकार करून आणल्यानंतर त्या असहाय्य सिंहासोबत त्या अन्न वाटून खात असे. एव्हरी डे, दररोज, ही कुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड. तो त्या सिंहाची जखम स्वच्छ करत असे आणि पुन्हा त्याला पट्टी बांधत असे. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. जेव्हा तो सिंह हिंडू फिरू लागला, मूव्ह अबाउट मीन्स हिंडणे फिरणे, मेनी टाइम्स, बऱ्याच वेळेस, इट फॉलोड अँड्रोक्लिस. तो बरेचदा अँड्रोक्लिसच्या मागेच जात असे. व्हेरेवर ही वेंट, तो जिथे जिथे जाईल. मग पुढं काय होतं, इन द मीन व्हाईल, त्या दरम्यानच्या काळामध्ये, अँड्रोक्लिस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज. अँड्रोक्लिसच्या मालकाने, मास्टर मीन्स मालक, हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे आपला गुलाम पळून घेण्याची तक्रार केली होती. दॅट हिज स्लेव्ह अँड्रोक्लिस हॅड रन अवे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स. सगळीकडे सैनिक पाठवलेले होते टू कॅप्चर अँड्रोक्लिस, अँड्रोक्लिसला पकडण्यासाठी. They searched for him high and low, but couldn't find him. त्यांनी अँड्रोक्लिसला सर्वत्र शोधले, पण त्याला सापडू शकले नाही. At last, शेवटी, they came to the forest. ते जंगलामध्ये आले. Where Androcles lived, जिथे अँड्रोक्लिस राहत होता. It so happened, आणि असे घडले की अँड्रोक्लिस had gone out alone. अँड्रोक्लिस एकटाच बाहेर गेलेला होता. That day, त्या दिवशी, while the lion rested near the cave. जेव्हा तो सिंह गुहेजवळ आराम करत होता. केव मीन्स गुहा. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोन्हीही त्या सैनिकांच्या हाती सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिकांनी त्यांना परत शहरामध्ये नेले. दे पुट अँड्रोक्लिस इन चेन्स इन द प्रिझन. त्यांनी अँड्रोक्लिसला प्रिझन म्हणजे तुरुंगात ठेवले. द लॉयन वॉज केज्ड. आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये टाकले. इन दोज डेज, त्या दिवसांमध्ये, पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्टी. जे लोक दोषी सापडलेले असतील ऑफ अ सिरियस क्राईम, ज्यांनी गंभीर गुन्हा केलेला असेल, वेर फेड टू द विल्ड बीस्ट. त्यांना जंगली श्वाबदाच्या पुढे टाकले जात असत. ॲज पनिशमेंट, शिक्षा म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर. एखाद्या मालकापासून पळून जाणे वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम. हा फार गंभीर गुन्हा समजला जात असेल ॲट दॅट टाईम, त्यावेळेस. देअरफॉर, म्हणून, अँड्रोक्लिस टू वॉज टू बी थ्रोवन टू द विल्ड बीस्ट. अँड्रोक्लिसला सुद्धा जंगली पशूच्या समोर, हिंस्र पशूसमोर टाकण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. ऑन द अपॉइंटेड डे, मग ठरलेल्या दिवशी, द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस. तो सम्राट म्हणजेच राजा सर्कशीच्या ठिकाणावर आला. अँड टूक हिज प्लेस. आणि आपल्या सिंहासनावर बसला. द क्राऊड चिअर्ड. मग उपस्थित समुदाय
चियर्ड मीन्स जल्लोष करू लागले, लाऊडली मोठ्याने. द ट्रम्पेटर्स ब्लेव द ट्रम्पेट, आणि जे तुतारी वादक होते, ट्रम्पेटर्स मीन्स तुतारी वाजवणारे, ब्लेव द ट्रम्पेट त्यांनी तुतारी म्हणजे रणशिंग फुंकलेले होते. अँड अँडोक्लिस वॉज ब्रॉट इन टू द ॲरिना, आणि अँडोक्लिसला ॲरिना मीन्स गोल मैदान, ज्याच्यात सर्व बाजूंनी प्रेक्षक बसलेले असतात, आणि त्या गोलाकार मैदानामध्ये एखाद्या गुन्हेगारावर हिंस्र श्वापद सोडण्यात येते. हिज चेन्स वेअर अनबाउंड, आणि त्याच्या चेन्स म्हणजेच साखळ्या, अनबाउंड म्हणजेच मोकळ्या करण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड, त्याला अशक्त आणि दुःखी कष्टी वाटू लागले. डिसमेड मीन्स दुःखी कष्टी वाटू लागले. ही वॉज सर्टन दॅट, त्याला आता खात्री पडलेली होती, दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. ॲट द ऑपोजिट एंड, त्याच्या दुसऱ्या बाजूला, विरुद्ध बाजूला, अ गेट वॉज रेज्ड, एक मोठे गेट उघडण्यात आले. अँड फेरोसियस लॉयन वॉज रिलीज इन टू द ॲरिना, आणि त्या रिंगणामध्ये एक भयंकर क्रूर अशा सिंहाला सोडण्यात आले. इट हॅड बीन केप्ट हंग्री, त्याला भुकेले ठेवण्यात आलेले होते. टू मेक इट मोर फेरोसियस, त्याला अधिक रानटी आणि क्रूर बनवण्यासाठी. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर, अँड्रोक्लिसला भीती वाटत होती. बट टू पुट अप अ ब्रेव फ्रंट, पण तरीही आपण भीतीने ग्रासलेलो नाहीत हे दाखवण्यासाठी त्याने धैर्याने तोंड द्यायचे ठरवले. पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजेच आपण भयभीत नाही झालोत अशा आविर्भावाने शूरपणे पुढाकार घेणे. द लॉयन सॉ अँड्रोक्लिस अँड रस्ड टुवर्ड हिम, अँड्रोक्लिसला पाहता क्षणी भुकेने व्याकुळ झालेला तो सिंह वेगाने त्याच्याकडे धावत गेला. बाउंडिंग अँड रोरिंग, व्हॉट इज मीन बाय बाउंडिंग? बाउंडिंग मीन्स मोठ्या मोठ्या उड्या मारत, अँड रोरिंग मीन्स गर्जना करत. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स, आणि त्याच्या ट्रॅक्स म्हणजेच मार्गावर तो अचानकपणे थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड, आणि त्यानंतर तो सावकाशपणे पुढे पुढे सरसावू लागला. ऑल इट्स रेज सीम्ड टू हॅव मेल्टेड, आणि त्याचा सगळा आवेश, रेज मीन्स आवेश, सीम्ड टू हॅव मेल्टेड, जणू काही ती आक्रमकता, तो आवेश नाहीसा झालेला होता. मेल्टेड मीन्स कमी होणे किंवा नाहीसा होणे. अँड्रोक्लिस सॉ धिस टू, अँड्रोक्लिसने सुद्धा हे पाहितले. ईच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर, आणि दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखलेले होते. रिकॉग्नाइज मीन्स ओळखणे. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, आणि प्रत्येकाला अतिशय आश्चर्य वाटावे अशी घटना घडली होती. द लॉयन बाउंडेड टुवर्ड अँड्रोक्लिस अगेन, त्या सिंहाने अँड्रोक्लिसकडे पुन्हा झापा टाकत गेला. बट व्हेन इट रीच्ड हिम, पण जेव्हा तो त्याच्याजवळ पोहोचला, इट बिगॅन टू पोअर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याने गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. रब मीन्स घासणे, नोज मीन्स नाक. अँड्रोक्लिस हग्ड द लॉयन, आणि अँड्रोक्लिसने त्या सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, आणि तो अतिशय मनमोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. रिलीफ मीन्स मोकळेपणाने, अँड जॉय मीन्स आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर, मग सर्व प्रेक्षक, एवढेच काय तर सम्राटसुद्धा, वॉच्ड धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर, त्यांनी अचंबित होऊन हे सर्व नाजूक दृश्य पाहितले. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लिस, आणि सगळे लोक अँड्रोक्लिस म्हणून घोषणा देऊ लागले. अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज, आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लिस टू एक्सप्लेन द लॉयन स्ट्रेंज बिहेवियर, सम्राटाने मग अँड्रोक्लिसला त्या सिंहाचा विचित्र वागणूक, विलक्षण वर्तनाबद्दल, स्ट्रेंज मीन्स विलक्षण, बिहेवियर मीन्स वर्तनाबद्दल स्पष्ट करण्यास सांगितले, की सिंहाने त्याच्यावर हल्ला न करता त्याच्याबरोबर अशा पद्धतीने का वागला. व्हेन ही हिअर्ड द होल स्टोरी, जेव्हा सम्राटाने अँड्रोक्लिसकडून सगळी गोष्ट ऐकली. द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड, त्या राजाच्या मनामध्ये सुद्धा मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञतेबद्दल, मैत्रीच्या नात्याबद्दल तो भारावून गेला. फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट, ज्यामधून मनुष्य आणि वन्य प्राणी याच्यातील मैत्री दिसत होती. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लिस शुड बी सेट फ्री, त्यांनी अशी आज्ञा दिली की अँड्रोक्लिसला सेट फ्री म्हणजेच मुक्त करण्यात यावे. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव,
आता तो यापुढे स्लेव म्हणजेच गुलाम राहणार नव्हता. व्हेन द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लिस, जेव्हा सम्राटाने अँड्रोक्लिसला आणखी विचारले व्हॉट ऑदर रिवॉर्ड ही वूड लाईक, की त्याला दुसरे कुठले इनाम, रिवॉर्ड मीन्स इनाम हवे, त्यावेळेस अँड्रोक्लिस रिप्लाइड दॅट, अँड्रोक्लिसने उत्तर दिले की ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, त्याला त्याच्या स्वतःसाठी काहीही नकोय, बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू, पण त्याला त्या सिंहाला सुद्धा मुक्त करावे, सेट फ्री मीन्स मुक्त करणे आवश्यक आहे असे त्याने सांगितले. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ, आणि अशा पद्धतीने त्या सिंहाला मुक्त केल्यानंतर ते दोघेही मित्र पुन्हा आपले स्वतंत्र आणि मुक्त आयुष्य घालवण्यासाठी जंगलामध्ये वेंट बॅक म्हणजेच परत गेले. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस स्टोरी.